नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण नेहमी ऐकतो की म्युच्युअल फंडमध्ये अनेक प्रकार असतात. आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला जातो तेव्हा सेक्टरल फंड्स नावाची एक कॅटेगरी आपलं विशेष लक्ष वेधून घेते. कधी IT सेक्टर 30 ते 40% रिटर्न्स देत असतात, तर कधी फार्मा सेक्टर तेजीत असते. आपल्यापैकी बरेच जण हा विचार करत असतात की नॉर्मल SIP पेक्षा जर मी एका स्पेसिफिक सेक्टरमध्ये जास्त पैसे लावले तर मला जास्त फायदा होईल का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाहणार आहोत की सेक्टरल फंड्स म्हणजे काय, ते किती रिस्की असतात आणि तुम्ही त्यात किती गुंतवणूक करायला हवी. सोप्या शब्दात सांगायचं झाले तर सेक्टरल फंड्स म्हणजे असे इक्विटी फंड्स जे फक्त एका विशिष्ट सेक्टरमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्येच गुंतवणूक करतात. नॉर्मल डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये तुमचा पैसा बँकिंग, IT, फार्मा, ऑटो अशा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टेड असतो. पण सेक्टरल फंड्समध्ये फंड मॅनेजर तुमचे पैसे जवळपास 80 ते 100% हे एकाच इंडस्ट्रीमध्ये गुंतवत असतो. म्हणजे तो जर IT सेक्टर फंड असेल तर तुमचे सगळे पैसे हे TCS, इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड असतील. जर तो सेक्टर वाढला तर तुम्हाला मोठा नफा होण्याची शक्यता आहे. पण जर तो सेक्टर खाली गेला तर मात्र पोर्टफोलिओ आपल्याला लाल कलरमध्ये दिसू शकतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरसाठी वेगवेगळे फंड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही मुख्य इंडस्ट्रीज हे आपण बघूया. IT सेक्टर, बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर, फार्मा अँड हेल्थ, FMCG सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. जर तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या काही वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिफेन्स सेक्टरने जबरदस्त रिटर्न्स दिले होते. याच गोष्टींमुळे अनेक गुंतवणूकदार या इंडस्ट्रीकडे आकर्षित झाले. मित्रांनो, सेक्टरल फंड्समध्ये कॉन्सन्ट्रेशन रिस्क खूप जास्त असते. जर बँकिंग सेक्टरमध्ये RBIने काही कठीण नियम आणले तर सगळेच बँकिंग फंड्स एक सोबत खाली जाऊ शकतात. डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये एक सेक्टर जर पडला तर दुसरं सेक्टर त्याला सावरतं. पण सेक्टरल फंड्समध्ये त्याच्याकडे तो सेफ्टी नेट नसतो. सेक्टरल फंड्समध्ये गुंतवणूक कोणी करावी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सेक्टरल फंड्स हे बिगिनर्सनी शक्यतोवर अवॉइड करावे. मग यात इन्व्हेस्टमेंट करावी कोणी? सगळ्यात पहिले तर नॉलेजेबल इन्व्हेस्टर्स, ज्यांना त्या स्पेसिफिक सेक्टरबद्दल थोडी जास्त माहिती आहे. समजा तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला माहिती आहे की पुढची काही वर्ष सॉफ्टवेअर कंपनीसाठी प्रगतिशील ठरणार आहेत, तर तुम्ही IT सेक्टरचा जरूर विचार करावा. हाय रिस्क ॲपेटाईट इन्व्हेस्टर्स, ज्यांचे गुंतवणुकीचा उद्देश हाय रिस्क हाय रिवॉर्ड्स असा आहे, त्यांनी सेक्टरल फंड्सचा जरूर विचार करावा. ट्रॅकिंग ॲबिलिटी, ज्यांना मार्केटच्या न्यूज ट्रॅक करायला आवडतात किंवा शक्य आहे. सेक्टरल फंड्समध्ये एंट्री आणि एक्झिट टायमिंग खूप महत्त्वाचे असते. सेक्टर्सची तेजी संपली की तुम्हाला त्या फंडमधून बाहेर पडले पाहिजे. तर मित्रांनो, सेक्टरल फंड्समध्ये नक्कीच जास्त फायदा होऊ शकतो, पण तो फायदा कॉन्सन्ट्रेशन रिस्क सोबत येतो. जर तुम्ही मार्केटची व्हॉलॅटिलिटी टॉलरेट करायला तयार असाल आणि तुम्हाला एखाद्या सेक्टरवरती खूप विश्वास असेल तर यात SIP नक्की सुरू करावी. अंधाधुंद पद्धतीने कोणत्याही सेक्टरच्या मागे धावू नका, कारण आज जो सेक्टर टॉपवर आहे तो उद्या खाली येऊ शकतो. तर मित्रांनो, जर आपल्याला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण लवकरच आम्ही पुढचा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. तोपर्यंत गुंतवणूक करत राहा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद.